मंदार गवते, इंदिरा IVF ठाणे सेंटर आहे. आज तुमच्या भेटीला आलो. मी अपेक्षा करतो की कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही सर्वजण आपली काळजी घेत असाल. तर मित्रांनो, आज आपण IVF रिलेटेड असलेल्या 2 विशिष्ट पद्धतींबद्दल डिस्कशन करणार आहोत. ब्लास्टोसिस कल्चर आणि लेझर असिस्टेड हॅचिंग टेक्निक. आता ब्लास्टोसिस कल्चर आणि लेझर असिस्टेड हॅचिंग टेक्निक नक्की म्हणजे काय हे आपण थोडं सविस्तर जाणून घेऊ. ब्लास्टोसिस कल्चर, सर्वप्रथम जेव्हा एका महिलेचं अंड आणि पुरुषाचं जेव्हा शुक्राणूचं मिलन होतं म्हणजेच निषेचन होतं, ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो, हे झाल्यावरती एम्ब्रियोचं निर्माण होतं म्हणजेच भ्रूण तयार होतं. हे असं निर्माण झालेलं भ्रूण पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या टप्पा गाठत 5 दिवसापर्यंत हळूहळू वाढत असतं आणि त्यात असलेल्या पोषकांचं विभाजन होत असतं म्हणजेच सेल डिव्हिजन होत असतं. हे सेल डिव्हिजन होत असताना असं जे भ्रूण आहे ते वेगवेगळ्या टप्प्यातून होतो. पहिल्या दिवसापासून ते भ्रूण 5व्या दिवसापर्यंत ब्लास्टोसिस स्टेज ह्या टप्प्याला गाठतं. आता ब्लास्टोसिस स्टेज असलेलं भ्रूण नेमकं जे आहे गर्भपिशवीच्या आत येतं आणि गर्भपिशवीतल्या आतल्या आवरण म्हणजेच एंडोमेट्रियम याला चिकटतं. ह्या पद्धत जेव्हा होत असते तेव्हा आपण त्या प्रोसिजरला इम्प्लांटेशन असं म्हणतो. हे नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच मित्रांनो, सर्वात महत्वाचं आपल्याला समजणं गरजेचं आहे की जेव्हा केव्हा नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहत असते तेव्हा ह्या 5व्या दिवसाचं जे भ्रूण आहे त्याचं खूप जास्ती महत्व असतं. मग आपण जेव्हा IVF टेक्निकचा वापर करत असतो तर आपला एम सुद्धा त्या भ्रूणला 5व्या दिवसापर्यंत वाढवण्याचा असतो. आपण IVF मध्ये काय करतो तर आपण IVF पद्धतीमध्ये महिलेला इंजेक्शन्स देऊ. त्या इंजेक्शन्स दिल्यानंतर तिच्या अंडाशयातून मॅच्युअर अंडी काढून घेत असतो आणि अशा मॅच्युअर अंडी काढून घेतल्यानंतर त्यांना IVF किंवा ICSI नावाच्या प्रोसिजर मध्ये शुक्राणूंबरोबर मिळून घेत असतो, ज्यातून भ्रूणचं निर्माण होत असतं. असा निर्माण झालेला पहिल्या दिवसाचा भ्रूण जो असतो आपण त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवतो. अशा इन्क्युबेटर मशीनचं नाव असतं ब्लास्टोसिस कल्चर मशीन. आता ह्या मशीन मध्ये पहिल्या दिवसापासून ते 5 दिवसापर्यंत त्या भ्रूणला वाढवलं जातं. मित्रांनो, एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे समजा उदाहरणार्थ एका महिलेच्या अंडाशयातून आपण ओवम पिकअप पद्धतीमध्ये समजा 10 ते 15 अंडी काढून घेतली आणि असा 10 ते 15 अंड्यांबरोबर आपण शुक्राणूंचं मिलन केलं. त्यातून निर्माण होणारे जे 10 किंवा 15 भ्रूण असतील हे पहिल्या दिवशी निर्माण झालेले असतात आणि असं रिसर्च मध्ये पाहण्यात आलेलं आहे की जेव्हा असे 15 भ्रूण आपण वाढवतो तर त्यातले फार कमीच भ्रूण म्हणजेच जे सर्वात सक्षम भ्रूण असतात, जे योग्यरित्या आपल्याला प्रेग्नन्सी देऊ शकतात, असे 5व्या दिवसापर्यंत भ्रूण त्या 10 ते 15 पैकी फक्त 2, 3 किंवा 4 असे ऍव्हरेज वरती वाढत असतात. म्हणजेच 10 अंड्यांपासून जर आपण सुरुवात केली तर कुठे आपण 2, 3 किंवा 4 गुड क्वालिटी ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत पोहोचू शकतो. तर असं का होत असते तर आपल्याला समजलं पाहिजे की जेव्हा पहिल्या दिवशी आपण 15 भ्रूण तयार करतो त्या 15 भ्रूण पैकी काही भ्रूण जे वीक असतात ते दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 4थ्या दिवशी नष्ट होत असतात आणि त्यातील फक्त जे सर्वात स्ट्रॉंग भ्रूण असेल तोच भ्रूण 5व्या दिवसापर्यंत वाढू शकतो. आणि जेव्हा आपण असे 5व्या दिवसापर्यंत भ्रूण वाढवलं तरच आपल्याला सगळ्यात सक्षम आणि स्ट्रॉंग भ्रूण मिळू शकतो. अशा 5व्या दिवशीच्या भ्रूणला आपण ब्लास्टोसिस म्हणतो आणि आपण IVF पद्धतीमध्ये ब्लास्टोसिसचा वापर करून जर ट्रान्सफर केलं तर आपल्याला सक्सेसचे चान्सेस अधिकरित्या वाढतात. तर मित्रांनो, ही होती ब्लास्टोसिस कल्चर टेक्निक आणि त्याचे काही महत्व. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया लेझर असिस्टेड हॅचिंग टेक्निक. आता लेझर असिस्टेड हॅचिंग टेक्निक म्हणजे नक्की काय तर आपण सर्वांनीच एका कोंबडीचं अंड पाहिलेलं असतं.
जसं कोंबडीच्या अंड्याभोवती एक पांढऱ्या रंगाचं खोल असतं ज्याला आपण शेल म्हणतो, तसंच महिलेमध्ये सुद्धा महिलेच्या अंड्याच्या भोवती सुद्धा एक खोल असतं ज्याला आपण झोना पेलिसिडा असं म्हणतो. तर जसं कोंबडीच्या अंड्याभोवतीचं शेल जर ते कडक असेल किंवा टफ असेल, तर ज्यावेळी त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्याची वेळ असेल, तर असा अंड्यामध्ये ज्या अंड्याचं खोल सक्त किंवा टफ होतं त्यातून ते पिल्लू बाहेर येऊ शकत नाही आणि अशा अंड्यातनं असलेलं पिल्लूचं जीव गुदमरून जात असत. तसंच काही आपण समजूया महिलेच्या अंड्यामध्ये सुद्धा होत असतं. तर असं कोणत्या महिला आहेत ज्याच्यात आपण अंदाज लावू शकतो की त्यांच्या अंड्याभोवती असलेलं हे जे झोना पेलिसिडा नावाचं खोल टफ असू शकतो किंवा जाड असू शकतं. तर असं पाहिलं गेलं आहे की ज्या महिलांचं वय 35च्या पुढे आहे किंवा त्यांना कधी ट्युबरक्युलोसिसची हिस्ट्री आहे किंवा त्यांना पीसीओएसचा जर त्रास असेल, तर अशा महिलांना त्यांच्या अंड्याभोवती असलेलं खोल हे टफ असतं. तर जर सपोज महिलेच्या अंड ला असलेलं हे जर खोल टफ असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होतो, तर सोपा आहे. ज्यावेळी आपण आयव्हीएफ टेक्निक करत असतो त्यावेळी आपण काय करतो, तर प्रत्येक अंड्याच्या भोवती आपण एक तर आयव्हीएफ टेक्निक मध्ये शुक्राणू सोडत असतो आणि त्या शुक्राणूंमधला एक शुक्राणू जो आहे त्या अंड्याला भेदत असतो, म्हणजे फर्टिलाइज करत असतो. किंवा इक्सी नावाच्या प्रोसिजर मध्ये आपण स्वतः एक स्वस्थ शुक्राणू त्या अंड्याच्या आत इंजेक्ट करत असतो आणि मग आपण ब्लास्टोसिसचा वापर करून, ब्लास्टोसिस कल्चरचा वापर करून आपण त्या भ्रूणाला 5व्या दिवसापर्यंत वाढवत असतो. आता जेव्हा असं 5व्या दिवसापर्यंत वाढलेलं गुड क्वालिटीचं ब्लास्टोसिस असेल, त्याला जेव्हा ट्रान्सफर करायची वेळ येते महिलेच्या गर्भपिशवीच्या, तर आपल्याला त्याच्यावरती असलेलं जे खोल आहे झोनाचं, त्याला आपण पातळ करण्याची गरज आहे. अन्यथा असं चांगलं 5व्या दिवशी तयार झालेला गुड क्वालिटी एम्ब्रिओ जो आहे तो जरी आपण ट्रान्सफर केला तर तो महिलेच्या गर्भपिशवीला इम्प्लांट होणार नाही. म्हणून आपण लेझर असिस्टेड हॅचिंग ह्या पद्धतीचा वापर करतो. यात आपण काय करतो, तर लेझरचे शॉट्स घेऊन ज्या भ्रूणच्या वर तयार असलेलं झोना नावाचं जे टफ शेल आहे त्याला आपण बारीक लेझरचा शॉट्स देऊन पातळ करत असतो. आणि आपण असं पातळ केलेलं शेल जे आहे, असं जे भ्रूण जेव्हा आपण ट्रान्सफर करतो त्यावेळी आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी सक्सेस जास्ती. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय आयव्हीएफ पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या 2 टेक्निक्स. प्रथम ब्लास्टोसिस कल्चर आणि दुसरं म्हणजे लेझर असिस्टेड हॅचिंग. या 2 पद्धतीमुळे आपल्याला प्रेग्नन्सी देण्यासाठी खूप अधिक सपोर्ट मिळतो. तर मी आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल. धन्यवाद.